मन में है विश्वास. विश्वास नांगरे पाटील आपल्या पुस्तकाविषयी मनोगतात सांगतात की सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणीच्या मुशीत वसलेलं कोकरूड हे माझं गाव. तिथे रोज भल्या पहाटे मशिदीवरील अजानाच्या भोंग्यानं ज्ञानेश्वरीच्या पारायणानं जाग यायची. 12 बलुतेदार 18 पगड जाती गुण्या गोविंदानं इथे राहतात. ज्यावेळी मी खोल भूतकाळात डोकावतो त्यावेळी मी दूध भाकरी खावी म्हणून हाक देणारा आजीचा आर्त आवाज ऐकायला येतो. उन्हाळ्यात नदीतील वाळूत खणलेल्या खड्ड्यात मारलेली सूर आठवते. चिखल्यासारखा छोटा मासा पकडल्यावर मारलेली आरोळी आठवते. शाळेत पोषण योजनेत मोफत मिळणाऱ्या दुधाचा ग्लास रिजवल्यावर येणारी ढेकर आठवते. चौगले गुरुजींनी पाठीत दिलेला गुद्दा आठवतो. कुस्तीच्या मैदानात कुस्ती हारली तरी मिळणारी बर्फी आठवते. अंक लिपीतल्या बाराखडीचा आवाज आजही आठवतो. उसाच्या सरीतील पावसाच्या सरीचा नाद आठवतो. गुराळातल्या उसाचा रसाचा स्वाद आजही आठवतो. चिपाडाच्या गंजीवरच्या उड्या आठवतात आणि घाण देवीच्या दिवशी कपातून घेतलेल्या गावठी मळीच्या दारूचा उग्र दर्प दरवळतो. आईच्या हाताच्या पुरणपोळ्या आठवतात आणि बेंद्राला सजवलेल्या बैलाची झूल आठवते. लेझिमातील हलगीची उडती चाल आठवते. दिवाळीतील केपांचा क्षण आठवतो तो आवाज. लक्ष्मी तोट्याचं धडामधूम आठवतं ते आवाज. आणि हे आवाज कधी ट्रेनिंगमधल्या शूटिंग प्रॅक्टिसच्या राऊंडमध्ये तर कधी 26/11च्या रात्रीच्या लढ्यातील ग्रेनेडच्या ब्लास्टमध्ये बेमालूमपणे मिसळतात. ही सगळी सरमिसळ सदैव मनाच्या अंतरंगात चालूच असते. ग्रामीण भागातील मुलं हे रानफुलासारखी असतात. त्यांना काळी कसदार जमीन, चांगलं खतपाणी, चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर सगळे गुलाब, कमळ, डॅफिडोल्स फिके पडतात. वारणेच्या काठावर अशीच काही रानफुलं उमलली. त्यांनी दिल्लीचं UPSCचं तख्त भेदलं. त्या यशस्वी रानफुलामध्ये 1997 सालच्या यादीत मी होतो. IPS मध्ये निवड झाल्यावर अधिकाधिक मराठी मुलं UPSCचं शिवधनुष्य पेलण्यासाठी तयार व्हावीत म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातील शाळा महाविद्यालयामध्ये गेलो. मुलांशी संवाद साधला. त्यांच्या मनातील सर्व शंका प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी माझी ही भाषणं YouTubeवर अपलोड केली. लाखोच्या संख्येनं ती पाहिली गेली. शालेय जीवन, कॉलेज डेज, स्पर्धा परीक्षासाठींचे प्रयत्न, IPS मध्ये झालेली निवड, हा प्रवास मी लेखनीबद्ध करावा असे अनेक जणांनी ईमेल केले, पत्र लिहिली. विशेष करून वेडी स्वप्न घेऊन मुंबई पुण्यात येणाऱ्या माझ्यासारख्या फाटक्या चड्डीतल्या खेड्यातल्या अनेक अभिमन्यूंना हे प्रेरणादायी ठरू शकेल असा त्यांच्या सांगण्यातला सूर होता. मलाही हे पटलं होतं. स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रोज असे कितीतरी विश्वास मुंबई पुण्याच्या गर्दीमध्ये घुसत असतात. आमदार निवासात कॉट बेसिसच्या 10x10च्या खुराड्यात 4-4 जण राहतात. शेतकरी आईबापाने पोटाला चिमटा काढून असली नसलेली अर्धा एकर जमीन गहाण ठेवून पोरगा मामलेदार फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे. गल्लीबोळातल्या ट्युशनमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं. शहरातील झगमगाट बघून काहींचे डोळे दिपून जायचे. मग रस्ता चुकतात व कुठेतरी भलत्याच ठिकाणी गुरफटतात. यातून बाहेर काढणारं, दिशा दाखवणारं, योग्य मार्गदर्शन करणारं कुणीच नसतं. मग बाकी शून्य. तरुणपण, घोडचुका, प्रौढत्व, संघर्ष, म्हातारपण, पश्चाताप करण्यात निघून जातं. काही जण झपाटून अभ्यासाला लागतात. दिशाही मिळते पण कधी परीक्षा होत नाही. कधी जागा कमी निघालेल्या असतात. या 3 टप्प्यांच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये काही जण पहिल्या टप्प्यात, काही जण दुसऱ्या टप्प्यात तर काही तिसऱ्यात बाद होतात. या सापशिडीच्या खेळात 4-5 वर्ष अथक परिश्रम करूनही काहीच हाती लागत नाही. काही कसलेले पैलवान मैदानात न उतरताच एजबार झाल्यानं बाद होतात. मग सिस्टम विषयी संताप, जगाबाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन जगतात. माझाही प्रवास असाच वळणावळणाचा. एखादा सिग्नल, वळणं चुकली कदाचित असतील. मीही निराशा, नैराश्य, नकारार्थी जीवनगर्तेत अडकलो असतो. पण स्वप्नांना उमेद दिली, प्रयत्नांची जोड दिली, स्वतःला वास्तवतेचे चटके दिले.
आणि कष्टाचे पंख लावले. अडखळत धडपडत भरारी घेतली आणि ज्यावेळी पंखात बळ आलं व अभ्यासाची शिखरं पादाक्रांत करायला लागलो त्यावेळी कधीही जमिनीवरची नजर ढळू दिली नाही आणि त्यामुळे या प्रवासामध्ये स्थिरावलो. बऱ्यापैकी यशस्वी झालो. कोकरूड या छोट्याशा खेड्यातून शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी, शिराळ्यातून कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी, कोल्हापूरहून मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये असा प्रवास करताना, ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या, जखमा व्हायच्या. कोल्हापूरपर्यंत सांभाळणारी जवळची माणसं होती, पण मुंबईत मात्र दोरी तुटलेल्या पतंगासारखी परिस्थिती व्हायची. मुंबईची 2 रूपं आहेत. एक अत्यंत भव्य, दिमागदार, ऐश्वर्यानं ओतप्रोत, तर दुसरं हिडीस, हिणकस, दरिद्री, घाणीनं माखलेलं. मी या दोन्ही रूपांच्या कुंपणावर भरकटत होतो. ध्येय असं निवडलं होतं की यशस्वी झालो तर मुंबईतल्या उच्चभ्रू वर्गात एंट्री होणार होती आणि नापास झालो तर डिलाईन रोडवरच्या वाणी चाळीतल्या गाववाल्यांच्या खोलीत झोपायला 6 बाय 3 फुटांची जागा मिळवण्यासाठी धडपडावं लागणार होतं. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू चर्चगेटला वसतिगृहात राहायला गेलो, पण 15 रुपयाच्या वर राईस प्लेट अफोर्ड करू शकलो नव्हतो. बऱ्याचदा माझ्यासारखेच फाटके मित्र घेऊन मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडियाला फिरायला जायचो. ताज, अँबेसिडर, ओबेराय हॉटेलच्या बाहेर तिथली चमकणारी रौनक पाहायचो. आलिशान गाड्यातून उतरणाऱ्या परदेशी पाहुण्यांना न्याहाळत उभा राहायचो. CCI क्लब, बॉम्बे जिमखाना यांना असणाऱ्या बाहेरील कुंपणातल्या फटीतून आत कोणतं जग आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचो. आणि जवळच असणाऱ्या यशोधन, सुनीती, सुरुची अशा ISI आणि IPS अधिकाऱ्यांच्या अपार्टमेंट समोर लाल दिव्याच्या गाड्या झगमगत उभ्या राहायच्या आणि त्यातून सुटाबुटातले साहेब उतरायचे. आणि ज्यावेळी हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं नव्हतं त्यावेळी यशोधन या सरकारी अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये रात्री झोपण्यासाठी सर्वंट क्वार्टरमध्ये जागा मिळते काय याचा शोध घेतला होता. दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा, रात्री नोकरांसाठी असणाऱ्या खोलीत झोपायचं आणि हेही स्वप्न त्यावेळी पूर्ण होऊ शकलं नव्हतं. शेवटी मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये पत्र्याची पेटी मांडून अभ्यासाचा संसार थाटला होता आणि तिथून 5 मिनिटांच्या अंतरावर मेट्रो सिनेमाच्या बाहेर नव्या सिनेमाच्या प्रीमियरच्या दिवशी बॉलिवूडमधील स्टार पाहायला मिळतील म्हणून बाउन्सरच्या शिव्या आणि धक्के खात तासन तास उभा राहायचो. माझ्या डोळ्यामध्ये भोळी भाबडी स्वप्न होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. जिद्द होती, इच्छाशक्ती होती. न थांबता, न थकता, न हरता पेकाट मोडेपर्यंत, बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला. जीव तोडून मेहनत घेतली. IPS मध्ये निवड झाली आणि परिस्थिती पालटली. हॉस्टेलमधून बाहेर आल्यानंतर मी ज्या यशोधन या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या इमारतीत नोकरांसाठी असणाऱ्या सर्वंट क्वार्टर्समध्ये झोपण्यासाठी जागा पाहत होतो, तिथे आज 2200 चौरस फुटांच्या आलिशान शासकीय सदनिकेत राहतो आहे. ज्या क्लबच्या कुंपणातून आत डोकावायचा प्रयत्न करायचो, दक्षिण मुंबईच्या DCP म्हणून नियुक्त झाल्यावर त्या क्लबनीच मला बोलावून माझ्या कुटुंबासह ऑनररी मेंबरशिप देऊ केली आहे. आणि ज्या खेळाच्या कोर्टात मी डोकावून पाहायचा प्रयत्न करायचो तिथेच माझी मुलं आज स्क्वॅश टेनिस खेळतात. मी पश्चिम मुंबईच्या ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि ज्या हिरोंना पाहण्यासाठी 2-2 तास बाउन्सरचे धक्के खात उभा राहायचो तेच बॉलिवूडमधील हिरो हिरोईन माझ्या कार्टर रोडवरच्या समुद्र किनाऱ्यावरच्या आलिशान ऑफिसमध्ये 2 दिवस आधी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या भेटीसाठी येऊ लागले. ज्या ताजमध्ये मी कधी चहा घ्यायचाही विचार केला नाही तिथे 26/11च्या रात्री सर्वात जास्त प्रतीक्षा माझ्या आगमनाची केली गेली. धारिष्टानं अतिरेक्यांशी 2 हात केल्यानं राष्ट्रपतींचं शौर्य पदकही प्रदान करण्यात आलं. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची आणि पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि त्यासाठी अपार अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या कष्टकऱ्याच्या, काम करायच्या आणि घरातल्या अपुऱ्या साधन सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्या तरी कोपऱ्यात ज्ञान साधना करणाऱ्या अनेक एकलव्याच्या दिशादर्शनासाठी
करण्यासाठी मी हा पुस्तक प्रपंच केला आहे. मी उठतो, कागद पेन घेऊन बसतो. जे मनात येतं ते 1973 ते 1997 या 24 वर्षाच्या वाटचालीत जे आठवतं ते सुचतं आणि ते लिहित जातो. हा अभ्यास प्रवास मी विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यांना समोर ठेवून लिहिला आहे. अभ्यास आणि रोजच्या जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण, परीक्षेची तयारी, कॉमन सेन्स यांचं खूप जवळचं नातं आहे. हा प्रवास लिहिताना मी माझी पत्नी सौ रुपाली हिच्याशी रोज संवाद साधायचो. मी पोलीस अधिकारी असल्यानं तिनं BE कॉम्प्युटर असूनही मुलांसाठी करिअरचा त्याग केला. दोन्ही मुलांच्या संगोपनाची, अभ्यासाची पूर्ण जबाबदारी सांभाळली आणि त्यामुळं माझ्या कालबाह्य झालेल्या पालकत्वाच्या संकल्पना तिनं बदलल्या. या चर्चामुळं आज मुलांकडे पाहण्याचा आधुनिक आणि अधिक प्रगल्भ दृष्टिकोन कसा असावा याबद्दल माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. जानवी व रणवीर ही माझी दोन्ही मुलंही माझे गुरु आहेत. रोज त्यांच्याकडून नवं काहीतरी शिकायला मिळतं. बाप जुन्या विचारांचा असला तरी माझी मॉड मुलं मला कुठेही उघडं पाडत नाहीत. हो, कधी कधी इंग्रजीतील माझे उच्चार कसे चुकतात यावर त्यांचे जोक्स सुरू असतात. पण माझ्या या सर्व कौटुंबिक चर्चातून निघालेले पालकत्वाविषयीचे निष्कर्षही या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. बेरोजगारी, गरिबीमुळे निर्माण होणारी शहरी युवकामधील नैराश्याची पोकळी, रेव पार्टीवरील धाडीच्या वेळी जाणवलेली हायफाय संस्कृतीतील वाढती व्यसनाधीनता, चंगळवाद यांना पुसटचा स्पर्श करताना समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तींचा मागोवा घेण्याचाही प्रयत्न केला आहे. आणि विशेषतः 10वी-12वीच्या कोवळ्या वयामध्ये काही मुलांचा भावनिक, मानसिकदृष्ट्या वैफल्याकडे प्रवास सुरू होता. आता त्यांना उद्देशून माझ्या आयुष्यातला टीन एज मधला कालखंड प्रेरणादायी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एकूण पुस्तकाचा पिंड हा अंधारातून उजेराकडे, नकारातून होकाराकडे आणि निराशेतून आशेकडे प्रवास करणारा आहे. बालक, पालक आणि शिक्षक यांना या विद्यार्थी दशेमध्ये व्यक्तिमत्वाची जडणघडण करणाऱ्या व भावनिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक अंगाला उद्देशून हे आव्हानपर लेखन आहे. काही ठिकाणी मी पात्रांची नावं बदलली आहेत आणि संवाद प्रेरणादायी होण्यासाठी काही वेळा कल्पनेनंच काही गोष्टी मांडल्या आहेत. काही प्रसिद्ध कवनांना लिखाणाच्या ओघात संदर्भानुरूप उदगृत केलं आहे. माझ्या व्यावसायिक जीवनाशी संबंध असणाऱ्या काही विषयावर मी भाष्य केलं आहे. पण त्याबद्दलचं माझं मत, वर्तन हे पूर्णतः व्यक्तिगत स्वरूपाचं आहे. मला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तसेच पुस्तकातला मूर्त रूप देण्यास सहाय्य करणाऱ्या प्रत्येक सहृदयचं मी मनपूर्वक आभार मानतो. माझे शब्द अलंकारिक किंवा जड नाहीत. माझ्या लेखन शैलीत साहित्यदृष्टी नाही. मनाच्या पडद्यावर जे दिसतं ते रेखाटत जातो आणि खेड्यातल्या प्रत्येक सामान्य मुलाचं जे भावविश्व जगणं असतं तेच माझंही होतं आणि त्यात असामान्य किंवा जगावेगळं असं काहीच नाही. मात्र वेड्या वाकड्या, अवघड काट्याकुट्यांनी आणि खाचखळग्यानी भरलेल्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या वाटेवरच्या जिद्दीपणाची कहाणी रेखाटताना प्रत्येक सामान्य संदर्भातून आगळी वेगळी प्रेरणा देणारे प्रसंग मला सापडतात. त्या प्रसंगाची गुंफण करताना अनेक हिंदोळे लगडलेले असतात. कडू गोड आठवणी, आशा आणि निराशेचे क्षण, पराभव आणि पराक्रमाच्या गाथा तिखट मीठ लावायला मिळतात. भारतीय पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर जुन्या संघर्षाचे सर्व संदर्भ नव्याने उकलतात. जीवनाचा अर्थ लागतो, जगण्याचं उद्दिष्ट सापडतं. अनेक प्रश्न अलगदपणे सुटलेले दिसतात तर अनेक नवे अचानक उभे ठाकलेले असतात. या सगळ्या अनुभवाचं भरीत खेड्यातल्या माझ्या असंख्य परिस्थितीतल्या भावंडासाठी समर्पित आहे. विश्वास नांगरे पाटील.